लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे स्मारकासाठी डॉक्टर सुनील कायंदे यांच्या प्रयत्नांना यश, नगर परिषद कार्यालयासमोर होणार स्मारक। देऊळगाव राजा शहरामधील नगर परिषद कार्यालयासमोर मुख्याधिकारी तथा प्रशासक अरुण मोकळ यांनी डॉक्टर सुनील कायंदे यांनी लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे स्मारकासाठी जागेची मागणी केली होती। त्यांच्या या प्रयत्नाला यश आले असून मुख्याधिकारी अरुण मोकळ यांनी नगर परिषद कार्यालयासमोरील खुल्या स्पेसमधील जागा ही स्वर्गीय गोपीनाथ मुंडे स्मारकासाठी दिली। यावेळी दिनांक 11 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजता कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष साजरा केला व स्मारकाच्या समोर स्वर्गीय गोपीनाथ मुंडे नामफलकाचे अनावरण केले। 18 पगड जातीतील वंचित बहुजन समाजाचं ऊसतोड कामगारांचं दैवत लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांचं स्मारक या देऊळगाव राजा शहरामध्ये आणि परिसरामध्ये व्हावं असं देऊळगाव राजा सिंदखेड राजा तालुक्यातील सर्व जनतेची इच्छा होती आणि त्यानुसार आम्ही देऊळगाव राजा नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांच्याकडे एक मागणी केली की आम्हाला गोपीनाथजी मुंडे साहेबांच्या स्मारकासाठी एक जागा आपण उपलब्ध करून द्यावी आणि त्यांनी आमच्या मागणीला विनंतीला मान देऊन नगर परिषदेच्या नवीन इमारतीच्या समोर एक असलेली मोकळी ही जागा ती आम्हाला त्यांनी देऊ केली आणि त्या जागेवर आम्ही आज इथे आमच्या गोपीनाथजी मुंडे साहेबांच्या स्मारकाच्या नावाचं फलक इथं आम्ही आज लावलंय आणि त्यामुळे या गोपीनाथजी मुंडे साहेबांना मानणाऱ्या सर्व 18 पगड जातीतील लोकांच्या मनामध्ये प्रचंड असा आनंदोत्सव निर्माण झालेला आहे आणि त्यांनी फटाके वाजवून त्यांचं हार तुरे पेढे वाटून या गोष्टीचं स्वागत केलेलं आहे आणि या नगरपालिकेचे जे सीओ आहेत अरुणजी मोकळ साहेब यांचं आम्ही सर्वजण मुंडे साहेबांचे प्रेमी सर्वजण आम्ही मनापासून आभार मानतो। धन्यवाद।